Nma गुरुभ्यो नमः. हम्म। प्राणादेरीशितारं परमसुखनिधिं सर्वदोषव्यपेतं सर्वान्तस्थं सुपूर्णं प्रकृतिपतिम् अजं सर्वबाह्यं तु नित्यं सर्वज्ञं सर्वशक्तिं सुरमुनिमनुजाद्यै सदा सेव्यमानं विष्णुं वन्दे सदाहं सकलजगदनाद्यन्तमानन्ददन्तम्। हरे राम। हरे। किन देवोस्यां प्रति इच्छां दिश्यति इति वरुणदेवता हे झाले ना. आता नाही, कुठं आलंय? इथून इथून घ्यायचंय. हा. इथूनच घ्यायचंय. हे आपलं वरती हे झालेलं आहे. हे झालंय. हे 10 तारीख लिहिलेली आहे. हा 10 तारीख लिहिलंय. हं. हेच घ्यायचं. हा, ते पहिलं आहे ना. नाही नाही, हे मी इथं आणून ठेवलं जस्ट. त्याच्या जवळ हा. आणून ठेवलंय, मला इकडे तिकडे जावं लागू नये म्हणून. हे इथलं नाहीये. इथूनच आहे. हो. हे ना, मी मध्ये असंच टाकून ठेवलंय. इथून इतकं हे जिथे तिथे कॉपी करायला, आता हे नाहीये इथलं. असं. किम देवतो अस्यां प्रति इच्छां दिशसि इति हे सुरू व्हायचंय. होय. किम देवतः किम देवतः अस्यां प्रति इच्छां दिशसि इति या प्रतीची दिशेमध्ये पश्चिम दिशेमध्ये असणारी कोणती देवता आहे म्हणून विचारलं. मग वरुण देवता इति स वरुणः ती वरुण देवता आहे म्हणून त्या वर्णाच्या बद्दल विचारत आहेत. कस्मिन प्रदेश हा वरुण कोणावर आश्रय करून राहत असतो इति असं विचारलं असता. आपस्थिती पाण्यावर आश्रय करून राहत असतो. आणि ते पाणी कोणाच्यावर आश्रय करून राहत असतं. कस्मिन वा आपः प्रतिष्ठिता ती आप देवता कोणावर प्रतिष्ठा करून राहत असते. मग रेतस म्हणून आहे ना, परमात्माचं रेतस त्याच्यावर आश्रय करून राहत असते. कस्मिन रेत हा प्रतिष्ठितम. मग रेत कोणाच्यावर आश्रय करून राहत असते म्हणून विचारतात. हृदय इति. त्या परमात्म्याचं हृदय. तस्मादपि प्रतिरूपम जातम. त्याच्यापासून काय प्रतिरूप झालं. जातमाहो हृदयादिवर सुप्तो. हृदयादिवर हृदयापासूनच सृप्तो सुप्तो हृदयादिव सृप्त इथं जातमाहो हृदयादिव सृप्त म्हणून. सृप्त म्हणजे सरकलेला. सृप्त म्हणजे सरकलेला किंवा निर्माण झालेला. हृदयादिव निर्मित त्या हृदयापासूनच उत्पन्न झालेला आहे. इथे हृदये ह्यव रेतः प्रतिष्ठितम. हृदयामध्येच रेत राहत असते म्हणून सांगितलं आहे. भवति रेतः प्रतिष्ठितं भवति इत्येवम् एतत् एवमेव एतत् याज्ञवल्क्य हे याज्ञवल्क्य याप्रमाणेच हे आहे असं म्हणून सांगितलं.
मग आता इथं भाष्य सांगत आहेत, अब्देवता सदा चंद्रो, आपाची देवता पाण्याची देवता म्हणजे सदा चंद्र असतो. वर्णस्य समाश्रय, हा तो चंद्र वर्णाला आश्रय देणारा आहे. रेत आत्मा सुरगुरु हो, आणि त्यानंतर रेतस्वरूपाने सुरगुरु बृहस्पती आहे, तो सोमाला आश्रय देणारा आहे. सोमस्य अभिसमाश्रय तस्यापि वयो आश्रयश्चात, त्या बृहस्पतीला देखील उमा आश्रय आहे. वयो आश्रयश्चात मग सांगितलं. मग भाष्यामध्ये त्यांचे कोण कोण कोणते देवाला कोण आहे, कोणत्या देवाचे आश्रय देते आहे हे सांगितलं. किम देवतोस्याम उदीच्याम दिशती इति. आता उत्तर दिशेला कोणती देवता असते हे म्हणून विचारलं. सोमदेवता राहत असते म्हणून सोमदेवता, सोम हे उत्तर दिशेला राहत असते. तर सोम हा कस्मिन प्रतिष्ठिता, तो सोम कोणाला आश्रय करून राहत असतो. दीक्षायाम इति, दीक्षा घेतली असताना आपण जे दीक्षा घेतात ना त्या दीक्षेमध्ये असतो. आणि ती दीक्षा दीक्षा कोणावर प्रतिष्ठान करून राहते, आश्रय घेऊन राहते. प्रतिष्ठित ती सत्य येते, मग ती दीक्षा म्हणजे सत्यावर आश्रय करून राहत. तस्मादपि दीक्षित माहो, म्हणून दक्षावर आश्रय करून राहत असते म्हणून ती दीक्षा सत्यावर आश्रय करून सत्याला आश्रय देणारी असते म्हणून दीक्षित म्हणून त्याला म्हणतात. म्हणून दीक्षा जेव्हा घेतात त्यावेळेस कसं राहावं, ज्यांनी यज्ञाची वगैरे दीक्षा घेतलेली असते त्यांनी कसं राहावं. सत्यम वद, खरं बोलावं. सत्यम वदेती, सत्य हे दीक्षा प्रतिष्ठित येते, त्या सत्यावरच दीक्षा प्रतिष्ठापन करून राहत असते. कस्मिन्नो कस्मिन्नो, कोण त्याच्या ज्याच्यावर आश्रय करून राहिलेली असते दीक्षा, त्यामुळे प्रतिष्ठा आश्रय घेऊन घ्यायचा असताना ते हृदयाच्या ठिकाणी, आणि ती दीक्षा हृदयामध्ये असते. किती हो, हृदयाने हे सत्यम जानाति, आपल्या हृदयाने सत्य काय आहे हे कळतं. हृदयेनैव हि सत्यम जानाति, हृदये ह्येव सत्यम प्रतिष्ठितं भवति, हृदयाच्या ठिकाणी सत्य प्रतिष्ठापन करून राहत असते. इत्येवम एतत्, तेव्हा येतत, हे हेच गोष्ट अशी खरी आहे हे याज्ञवल्क्यावर म्हणलं म्हणून सांगितलं असतं. तस्यैव, आता इथं भाष्य सांगलं, तस्यैव तो दिगीशितु, त्या दिशेचा ईशा नियामन असणारा, करणारा असणारा असा सोम आहे. आणि सोमाची दीक्षा रूपा शतरूपा नावाची आहे. तो म्हणजे आहे शतरूपावर आश्रय करून राहत असतो. शतरूपा समाश्रय, तस्याः सत्यात्मको देवो मनोदेव समाश्रय, त्या शतरूपेला सत्यस्वरूपी असणारा देव मनो, स्वयंभव मनो आश्रय देत आहे. तस्यापि उमैव आश्रय, आणि त्या स्वयंभव मनूला उमादेवी आश्रय असते, आश्रय देणारी असते. ती स्रष्टा असणाऱ्याचे नित्य त्याला स्रष्टा करणारी म्हणजे काय, सृष्ट करणारी असते, सृष्टी देणारी असते. अर्थात अहल्लिकेति होवाच, याज्ञवल्क्यो अहल्लिका म्हणून आहे. वरती ती म्हणाली, किम देवतास्या ध्रुवयाम दिश्यसी. हा वरती वरती. हा, राहिलं काय. हा. किम देवतोस्या, हा अच्छा, ती देवता जी आहे कोणावर कशावर आश्रय करून राहत असते. ध्रुवायाम दिशती, ध्रुव उत्तर दिशेचा ध्रुव असतो ना, त्या ध्रुवावर आश्रय करून राहत असतो. अग्निदेवतेचे, आणि तो अग्निदेवतेला आश्रय करून राहतो.
सहा कस्मिन् प्रतिष्ठितः, तो कोणावर आश्रय करून राहत असतो म्हणून विचारलं. मग वाणीवर आश्रय करून राहत, ती वाची ती वाणीवर आश्रय करून राहत असतो. कस्मिन् वा प्रतिष्ठिते, ती वाणी कोणावर आश्रय करून राहत असते म्हणून विचारलं. बरं, हृदय इति, हृदयाच्या ठिकाणी आश्रय करून राहत. कस्मिन् हृदय प्रतिष्ठितम इति, ते हृदय कोणाच्या ठिकाणी प्रतिष्ठान करून राहत असते. मध्यदिवस्वामिनो अग्नेश्च, मध्यान्ह काळी जो अग्नी असतोय की नाही, त्याचा स्वामी असणारा अग्नी. अग्नी आणि त्या अग्नीला आधारभूत असणारा वाणी, आधारभूत असणारी आश्रय देणारी वाणी, वाणीला आश्रय देणारी वाणीला आश्रय देणारा बृहस्पती. त्या बृहस्पतीला अति उमैव, त्याला देखील पुन्हा उभाच आहे. तस्यामपि उमैव हृदय रूपाने उमा त्याची अधिपती आश्रय लागते. नित्यम समाश्रय, नित्य याप्रमाणे आश्रय करून राहत असतो. अहल्लिकेची हो वाच. आता अहल्लिका नावाची जी आहे ती याज्ञवल्क्याला बोल. अहल अहल्लिका तिचं नाव याज्ञवल्क्याला विचारत. याज्ञवल्क यत्र इतर अन्यत्र अस्मान मन्यासई, ही जी ज्या ठिकाणी आहे ते त्यासारखी दुसरीकडे देखील आहे असं आपण समजून घेतो. ते काय आहे? त्यात झेत अन्यत्र अस्मत चार, हे दुसरीकडे देखील आहे असं म्हणलात तर असतो चार. श्वानो वही, मग तसं असेल तर मग शानो वही ना, शानो, श्वान म्हणजे कुत्र्यासारखं. अशा श्वान वहीन, श्वान वही नदत, श्वान वही नदद वयांशी, शब्द करत असताना ते कुत्र वयांशी म्हणजे पक्ष्यांच्या मध्ये राहत असत. शान नावाचा शेन पक्षी असतो की त्याच्यामध्ये राहत असत. नदद नदद युर्वयांशी, नदद युहो म्हणजे शब्द करत, वयांशी आकाशामध्ये असणारे हिंडणारे, वयांशी म्हणजे पक्षी. वही नदद विमथनीर, विमथनीरन्निती, मथन करत असताना शब्द करत त्या ठिकाणी राहत असतात, आकाशामधील पक्ष्यांच्या मध्ये राहत असतात. हे सांगितलं. आता तस्या समाश्रयो रुद्र, त्या वही कोणतं श्वान, श्वान म्हणून जो आहे की नाही शब्द करणारे श्वान पक्ष्यांच्या ठिकाणी राहत असतात. तस्या समाश्रयो रुद्र, त्याचा आश्रय देणारा रुद्र आहे. अहंते रूपवान, अहंकारात्मक रुद्र, अहंकारात्मक रुद्र आहे. तस्याश्रमास रुद्र स्वहंते रूपवान, अहंकारात्मको नित्यम आत्मा, आत्मोमा परिकीर्तिता, अहंकारात्मक असणारी याची नित्य आत्मा म्हणजे अहंकारात्मिका कोण आहे तर उमा आहे, पार्वती परिकीर्तिता. बुद्ध्यात्मनैव आत्मतत्वात, बुद्धिरूपाने ते सगळीकडे व्यापून राहिलेले असते म्हणून यस्याः यस्यानाश्रयो हरः, यस्याः म्हणजे ती अशी असल्या कारणाने यदि अनाश्रयः हरः, त्या उमेला आश्रय देणारा त्याच्याशिवाय दुसरा कोणी आश्रय देणारा नाही. आता तो कोण आहे? हरा. हर म्हणजे तो दोष. त्याला बोधात्मिक, त्यावेळेस बोधस्वरूपाने असणारी जी शक्ती आहे, नास्यादेह अभिरक्षणे, तिच्या ती तिच्या देहाला अभिरक्षण म्हणजे रक्षण, देहावर अभिरक्षण म्हणजे
रक्षण करण्याचं तिचं कार्य नसते. फार जर त्या म्हणजे शंकराने जर तिला आश्रय दिला तरच तसं करू शकते. अरक्षितान मानुषारीन, ते रक्षण करण्याला समर्थ नसताना मानुषारिक लोकांना जे आहे, स्वानो वा अज स्वामो, श्वान हा म्हणजे कुत्रा, अवा श्वान किंवा द्युर्वयांशी वा, अच्छा, कुत्रा, द्युलोक किंवा वयांशी म्हणजे पक्षी, हे सगळे त्या उमादेवीच्या रक्षणामध्ये असतात, आरक्षणाला असतात. मनुष्य, श्वान, द्युलोकातील सगळे, द्युलोकातील राहणारे लोक, वयांशी, आकाशामध्ये राहणारे वयांशी म्हणजे पक्षी, हे सगळे त्या उमेच्या आश्रयामध्ये असतात. आणि ती उमा अशी हराच्या म्हणजे शंकराच्या सांगितलं. कस्मिन् तुमच्या आत्माच्या प्रतिष्ठित उत्साह, आता तुम्ही काय, आत्मा काय, हे कोणामध्ये, कोणाच्यावर आश्रय करून राहत असतात किती, असं विचारलं अहल्लिका. अहल्लिका मग तिने विचारलं असं, इथे प्राण येते, प्राणावर आश्रय करून राहत असतात. कस्मिन् प्राण हा प्रतिष्ठित, तो प्राण कोणावर आश्रय करून राहत असतो की अपान येते, मग अपानावर आश्रय करून राहत असतो. कस्मिन् अपान हा प्रतिष्ठित, तो अपान वायू कोणावर प्रतिष्ठान करून राहत असतो, झालं व्यानावर. प्राण, अपान, व्यान, व्यानावर आश्रय करून राहत असतो. जो वायू सगळ्या संधीमध्ये राहत असतो तो व्यान, सगळ्या जॉईंट्स मध्ये व्यान राहतो. कस्मिन् व्यान हा प्रतिष्ठित, तो व्यान कोणावर आश्रय करून राहत असतो, त्याला उदान, हे उपगत स्थानामध्ये असणारा उदान नामक वायू, त्याच्यावर असते. कस्मिन् उदान प्रतिष्ठित, आणि ते उदान कोणावर आश्रय करून राहत असतो, समान, समान नावाचा वायू आश्रय करून राहत असतो. इति, याप्रमाणे एष न इति नेत्यात्मा गृह, याप्रमाणे या समानापर्यंत असे राहतात. प्राण, अपान, व्यान, उदान, समान ते राहतात. हे सगळे परमात्म्याने गृहीत असतात. नाही गृह्यते अशीर्यो, हे कोण जे धारण केलं नसतं तर, धारण केलं नसतं तर अशीर्य, अशीर्य म्हणजे फाटून जातात, विभक्त होऊन जातात. हे न शीर्यते इति अशीर्य, ते फुटून जात नाही तर सुटून जात नाहीत म्हणून अशीर्य म्हणतात. नाही शीर्यते, असंगो नाही सज्जते, शीर्ण होत नाही, फाटून जात नाही, आणि संग नसताना कोणावरही डिपेंड होऊन राहत नाही, आश्रय करून राहत नसतात. असितो न व्यथते, असित हा पांढरा नसलेला असा निळे, असित म्हणजे निळे असलेले, जेव्हा निळे होतात, नाड्या जेव्हा निळे होतात त्यावेळेस व्यथा त्याला होत नसते. न दिश्यते, नष्टही होत नाही. न दिश्यते, एतानी अष्टाव आयतनानी, हे याप्रमाणे 8 आयतन आहेत. प्राणापान व्यान उदान समान, आणि त्यानंतर अशीर्य, न नष्ट होणारे, न फाटणारे, असंग असणारे हे 3 वायू आहेत. न ही सज्जते असित, असितचे सज्ज कुठेही आश्रय करून राहत नसते, त्याला व्यथा वगैरे होत नसते, नष्ट होत नसते. याप्रमाणे अष्टाव आयतनानी अष्टौ, याप्रमाणे हे 8 जण एकमेकाला आयतन म्हणजे आश्रय जाते आहे. अष्टौ लोका, अष्टौ देवा, 8 प्रकारचे हे लोक आहेत, 8 प्रकारचे देवता आहेत. अष्टौ पुरुष, 8 प्रकारचे पुरुष आहेत. तयस्तान पुरुषान निरुह्य, जो या सगळ्या पुरुषांना निरुह्य वाहून घेऊन जातो. प्रत्युह्य आचक्रावत, त्यांना त्याच्यावर वाहून घेऊन त्याच्यावर राहून
अत्यक्रामत ओलांडून घेऊन जातो. परंतु औपनिषदम पुरुषम पृच्छामी, त्या औपनिषद पुरुष उपनिषदामध्ये सांगितलेल्या पुरुषाच्या बद्दल मी विचारत आहे. कंचन मे न विवक्षसी, त्याच्याबद्दल मला नाही सांगितलं तर मूर्धा निबदिष्यती ती, मग खाली डोकं करून पळून जातो. तेव्हा न मे चाकल्यस्तस्य मूर्धा विपत्तता विपपाता मी ते हास्य. पण त्या हे चाकल्याच्या मूर्धाला डोक्याला जे आहे खाली पडत असताना त्याच्या मूर्धाला त्रास होत नाही. विपपात अपि, खाली पडला तरी काही होत नाही. हास्य परिमोषण अस्थिनी, याप्रमाणे वर घेऊन जाणाऱ्या त्या प्राणाचे अस्थिनी अपजर, त्याच्यामध्ये असणाऱ्या अस्थी म्हणजे जे अस्थी आहेत, बोन्स आहेत, ते सगळे अपजर दूर सरकवले जातात. ज्या ठिकाणी जे अस्थी राहावेत की नाही ते तिकडं न राहता दुसरीकडे सरकून जातात. याप्रमाणे अहो अन्यन मन्यमाना, हे सगळे सोडून वेगवेगळे आहेत असं समजलं तर सगळे एकाला एक एकाला एक एकाला एक लागून असतात असं समजलं तर खाली पडत नाही आणि तो जागा सोडून जाऊ शकत नाही, बरं का. किती शिवाय त्याच्या तथो माया, शंकराचे आणि उमादेवी म्हणजे पार्वती देवी. प्राणात्मा शेष असं प्राणस्वरूपी असणारा असा शेष हा. त्यांचा आश्रय जात आहे. शेषस्य अपान, शेष जो आहे तो अपानाच्या अपान स्वरूपाने असणारा अपान, शेषस्य अपान रूप असा शेषाला जे आहे अपान रूपी असणारी ती भारतीच आहे. भारतीय व्यपाश्रय, त्यानंतर त्या भारतीच त्यांना आश्रय जाती आहे. त्यानंतर दुसरे कोण आहेत, तशा व्यानाभिधो वायू, व्यान शब्द वाच्य असणारा वायू त्या भारतीचा आश्रय जात आहे. विशिष्टो यती यतो ही सा, तो विशिष्ट असतो म्हणून व्यान आन व्यान, व्यापाश्रय व्यान म्हणून आहे ना, त्या व्यानामध्ये विशेष हे करून आन घेऊन जाणारा असतो. व्यानाभिधो वायुर्विशिष्टानो, विशिष्टानो यतो ही सहा, विशिष्टपणे अन म्हणजे वायू एक प्रकारचा विशिष्ट असणारा असा वायूच आहे तो, म्हणून व्यान. पुण्येतृत्वात उदाहरणाख्या, त्याला वर घेऊन जातो याकरता उदाहरण शब्द आहे, उदाहरण हे नाव आहे. आणि त्या उदाहरणाला आश्रय होत असणारे असे आश्रय देणारी श्री लक्ष्मी देवी, लक्ष्मी देवीच त्याला आश्रय देणार आहे. त्यानंतर समान शब्दाने वाच्य असणारा हरी त्या श्रीला आश्रय लक्ष्मीला आश्रय देणार आहे. तस्यास्तैव ह्यनयत्यसौ, त्या लक्ष्मी देवीला बरोबर घेऊनच तो अनयती म्हणजे वाहून घेऊन जात असतो. त्याच्यापेक्षा कमी असणारे सगळे अनका हा म्हणजे वायू, बाकी सगळे वायू त्याच्या दोघांच्या पेक्षाही कमी असतात. सर्वेषां चेष्टको या असं करणारे सगळ्यांनाही चेष्टा देणारा तोच आहे परमात्मा. तो हा परमात्मा आहे. दैवम श्रीवत अन्याश्रयो हरिही, लक्ष्मी देवीला आश्रय देणारा असतो तो, दुसऱ्या कोणालाही आश्रय देणारा नाहीये. म्हणून हे दोघं मिळून सगळ्यांना आश्रय देत असतात. म्हणजे ब्रह्मादिवत विष्णू नैवासो बद्धवत क्वचित, ब्रह्मादिकांच्या सारखा विष्णू परमात्मा बद्ध असल्यासारखा नसतो बरं का. बद्ध आहे असं वाटत असतं. म्हणजे मुक्तावर ही शेष हा, मुक्त लोकांच्या सारखा हा ही शेष आहे म्हणून त्या मुक्त लोकांच्या सारखा देखील हा नाही नसतो. एखाद्या जड पदार्थांच्या सारखा देखील तो नसतो. कुठेव जडोपमा, हा मुक्त लोकांच्या बरोबरीच त्याला येत नाही, तर मग जड पदार्थांच्या बरोबर त्याला कशी येत. ग्रहण करण्यासारखा नसतो, नष्ट होण्यासारखा नसतो, म्हणजे फाटण्यासारखा नसतो.
अग्राह्यो अशीर्य संगो अशीर्य असंगी असणार असतो अशीरी अशीरी असंग हा संगरहित असणारा तो आहे. असितश्च नरिष्यते. आणि पांढरा अशुभ्र असं का नाही जरा नाश देखील नसतो बरं का. नाही सर्वात्मना नाही सर्वात्मना क्वापी केनचित जायते क्वचित. पूर्ण रीतीने कोणीही कोणापासूनही झालेला नसतो. स्वल्पोपी शीर्यते नैव. स्वल्प थोडा प्रमाणाने जरी युक्त असला तरी देखील त्याच्यामध्ये शीर्णता म्हणजे फाटणेपणा तुटणेपणा येत नसते. कोणत्या तरी कारणामुळे म्हणलं तर ते देखील होत नसते. कोणत्या काळाने काळाच्या मुळे त्याला तसं येतं का म्हणलं तर तेही नाही. म्हणून न शीर्यते म्हणून सांगतात. अन्यत् सर्वं गृहीतम ही न लिप्यते जगन्नाथा क्वचित दोषेण केनचित. परमात्मा कधी कोणत्याही दोषामुळे क्षीण होत नाही. म्हणजे त्याला दोष लागू होत नाही. भूतपूर्व भूतपूर्व हा भविष्य हा पूर्वी असलेला किंवा आता होणारा किंवा चालू असलेला देखील कोणतेही त्याला नसतात. त्या कारण परमात्माला नसतात. त्याचा नाश हो भवेत क्वापी. कुठेही कोणत्याही परिस्थितीत असताना नाश होत नसतो. म्हणून स्वल्पोपी शरीयते नाही म्हणून सांगितलं. त्याचा नाश हो भवेत क्वापी ना नश्यतीच्या क्वचित. त्याचा कोणाकडूनही नाश होत नाही, कुठेही नष्ट होत नाही. अन्य सर्व गृहीतम ही कुठं सगळ्याच्या सगळी गोष्टी ते स्वतःने धारण केलेल्या असतात. त्यानं ज्ञानादिना सदा ज्ञानात्मक असणाऱ्या रूपाने तो धारण केलेला असतो सगळ्यांना. अशीर्यत्वा अयो अन्येषाम. अशीर्यत्वादयो अन्येषाम. अशीर्यत्व म्हणजे नष्ट होणेपणा नसलेला म्हणजे सगळ्या लोकांना प्राप्त होतं. जे नष्ट होतात जे जे फाटले जातात नष्ट होऊन जातात तसे सगळ्या लोकांना तसला स्वभाव तसलं स्वरूप येऊ शकत नाही त्या परमात्म्याच्या आशीर्वादामुळे अनुग्रहामुळे. सर्वेशांत प्रसाद त्या परमात्म्याच्या प्रसादामुळे ते देखील तसे होतात. अतस्तस्यापि वैषम्यान नेति नेत्याह तनुसुरी. म्हणून ते सगळे विषम असणाऱ्या गोष्टी सगळ्या देवतांना तसे प्राप्त होऊ शकत नाहीत. पण तशा देवतांच्या तसले देवता ह्या परमात्म्याच्या पेक्षा विषम आहेत, कमी आहेत. म्हणून ते सगळे लक्षण जे इतर देवतामध्ये असतात की नाही शीर्णता वगैरे बंद होणं हे करणे सगळे त्यांच्यामध्ये येतात. ते सगळे हलवून दूर करणारा जो परमात्मा आहे त्याला ते कुठून येणार आहे. अशीर्यत्वादयो अन्येषां सर्वेषां तत्प्रसादता. त्या परमात्म्याच्या प्रसादामुळे त्यांना ते देखील तसे होऊ शकतात. म्हणून अतस्तस्यापि वैषम्यान नेति नेत्या तत्सदी. तसल्या गोष्टी ह्याच्यामध्ये विषम रूपाने कधी नसतात म्हणून सांगितलं. त्या परमात्म्याच्या बद्दलची ही श्रुती सांगते. तद्गुणानां सुपूर्णानां संपूर्ण रीतीने पूर्ण असणाऱ्या त्या गुणांच्या मध्ये विप्लुटकम प्रतिबिंबितम. विप्लुटकम विप्लुटकम म्हणजे एक लहानपणा लहानसापणा त्याच्यामध्ये दिसून येतो. त्यांच्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये दिसून येतो. त्यांच्यामध्ये सगळं आश्चर्य बघून हा देखील लहान आहे असं समजून घेतात. तसं नाही आहे ते. धीर भुंकते तद्गुणान ब्रह्मा. लक्ष्मीदेवी त्या परमात्म्याच्या गुणांचा अनुभव घेत असते. त्या लक्ष्मी देवीने जसा अनुभव घेतला असते ब्रह्मा तसे रुद्रादेव विजय त्याचा थोडा थोडा अंश आहे ब्रह्मदेवाला येतो. रुद्राधिकाला देखील प्राप्त होतो. अहर्ज्ञानमस्य लीनमित्यहर्लिकः इति एव अहल्लिक. त्या अहल्लिका म्हणून जे आहे ना त्याच्याबद्दल त्याचं व्याख्यान काय आहे. अहल्लिका म्हणजे काय. दिवसाच्या वेळेसच ज्ञान राहतं. अह ज्ञानम अस्य. दिवसाचं जे ज्ञान असते ते आहा लीनम ते नष्ट होऊन जातं संध्याकाळच्या वेळेस म्हणून याकरता अह ज्ञान लीन होत असते म्हणून ती अहल्लिका अहल्लिका म्हणून तिचं नाव याज्ञवल्क्या जवळ येऊन विचारले म्हणून सांगितलं. त्या अहल्लिकेचं अर्थ सांगितलं. अह ज्ञानम अस्य लीनम इत्यहर्लिक एव अहल्लिका.
अज्ञेच्या क्षिपती म्हणजे अज्ञानी अडाणी असणारी याची म्हणून आक्षेप घालतात काही लोक. ते सकाळचं जे ज्ञान असते ते रात्रीच्या वेळेस नष्ट होऊन जातं असा. म्हणून रात्रीच्या वेळेस जास्त शिकायला जाऊ नये, दिवसा शिकावं. दिवसा जे येतं ज्ञान ते चांगलं असतं, ती लीन होत नाही. अहल्ली का शरीर भुंगते तद्गुणा अज्ञेच्या क्षिपती म्हणून ती अज्ञानी असते असं म्हणतात. नाही गृह्यते, हा तसं शक्यच नाही. नाही गृह्यते इत्यादीना ते ग्रहण करू शकत नाही म्हणून या वाक्याने अडाणी अज्ञानी आहे असं समजतात. ग्रहण शीरणादिषु सर्व प्रमाणाभावम दर्शयती. ग्रहण करणे, तुटणे, फुटणे याच्यामध्ये कोणतेही हे असं होतं म्हणून कोणतेही प्रमाण नाही आहे बरं का. म्हणून तसं तसले स्वरूप स्वभाव नसतात म्हणून नेते नेत्यादी रूपेण विज्ञापित गुण होती. नाही नाही म्हणून याप्रमाणे सांगून त्या रूपाने विज्ञापित गुणोपी पुन्हा पुन्हा गुण दाखवले असताना तो व्यक्त नाही हो असं नाही असं नाही असं नाही म्हणले की तो ऐकायला लागतो. विज्ञापित हो गुणोपी विशेष अपेक्षया नुसता विशेषपणे जाणावा या उद्देशाने विचारलं. मग शाकल्याने शाकल्यो विवदे विवेदतम याज्ञवल्क्याने सांगितल्यानंतर अहल्येने शाकल्याची मुलगी ती तिने हे जाणून घेतलं. म्हणून हे ब्रह्मांड पुराणामध्ये सांगितलेलं वाक्य आहे. तदपेक्षा विनयवासो निर्गत्य पुरुषोत्तम वहत्येवानिशं सर्वं निगूढं तेन जगत. त्याकरता त्या अपेक्षेने त्या इच्छेने त्यांनी मागितलं नसताना देखील बाहेर येऊन पुरुषोत्तम जे आहे त्यांना वाहून घेऊन जातो. आणि समजा सर्व निरोडम रात्रंदिवस हे सगळं वाहून घेऊन जाणं ते काम जे आहे ते परमात्म्याच्या हातात आहे. प्रतिष्ठितम प्रतिष्ठित रूपही प्रत्येक ठिकाणी एक 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 रूपाने परमात्मा त्या ठिकाणी राहून वाहून घेऊन जातो. याकरते यस्मात दत्ते हरिही सदा त्यांना सगळ्यांचं धारण त्यांना सगळ्यांना धारण करून घेऊन जातो परमात्मा. आता प्रत्युह्यते ते ना म्हणून सगळ्या गोष्टींना जे आहे वाहून घेऊन जाणंपणा हे वायूमध्ये असते. त्यानं व्यक्तमिदम जगत व्यक्त अव्यक्त नावाचे हे सगळं जग वाहून घेऊन जात असतं असं ब्रह्मदर्गामध्ये सांगितलं. नवीना उपनिषद्भी सज्ञेय केनापि कश्चित उपनिषदांचं ज्ञान झाल्याशिवाय तो कधी वेगळ्या गोष्टीने जाणला जात नसतो. आता औपनिषद म्हणून त्या परमात्म्याला औपनिषदम त्या परमात्म्याला काय औपनिषदकम तम प्राहु. विष्णू परमात्मा कसा आहे औपनिषद कम म्हणजे जाणला जाणारा उपनिषदांच्या द्वारे जाणला जाणारा म्हणून याप्रमाणे त्या परमात्म्याचं नाव आहे अभिधान आहे. प्रश्नो वादेच जल्पादो कर्तव्य प्रतिवाद. प्रश्न किंवा वाद चालला असताना किंवा जल्प चालला असताना प्रतिवादाने करावा. तदोक्ती मात्रे त्यांनी सांगितल्यानंतर प्रामाण्य जे नाश्य अपगा नाश्य आगमांतरम ते प्रामाणिक असतात. आगमाला सोडून नसलं आहे असं नाही समजू कसं ते आगमाला सोडूनच असतंय. म्हणून याप्रमाणे ब्रह्मतर्कामध्ये सांगितलेले प्रश्न वादेचे जल्पादो प्रश्न केव्हाही वाद करत असताना जल्प चालला असताना करावा. प्रतिवादाने त्याचं उत्तर द्यावा. तदुक्ती मात्रे मात्रे प्रामाण्य हे नाश्या बघा नाश्य आगमांतरम त्यांनी सांगितलेलं जे आहे प्रामाणिक असताना मग त्या दुसऱ्या आगमांचा बद्दल विचार करत बसायची गरज नाही म्हणून सांगितलं. अपेक्षिता यथाशंका दर्शनीया सदा आगम वगैरे बरेच आहे याच्याबद्दल म्हणजे भाष्य आहे ते उद्या सांगतो. उद्या सांगून संपूया. हरे नमः श्रीकृष्ण. हरे महा. नमस्कार. हरे नमस्कार.
हरे नमः नमस्कार. बृहदारण्यकोपनिषद भाष्य पंचम अध्याय संपवायचा. नाही